नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत द्वितीय उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे अगोदर तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शीट पाहायला मिळालेली होती आणि आता त्यामध्ये सुधारणा करून द्वितीय उत्तर तालिका सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानुसार तुम्ही तुमचे मार्क्स किंवा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच। तर पहा मित्रांनो, त्यानंतर लगेच तुम्हाला गुणवत्ता यादी सुद्धा पाहायला मिळणार आहे। पण गुणवत्ता यादी आणि तुम्हाला मिळालेले मार्क या दोन्हींच्या मदत असणार आहे, ते म्हणजे नॉर्मलायझेशन। तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर आपली परीक्षा पार पडली तर या ऑनलाईन परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशनचा प्रकार आहे। म्हणजेच तुमचे गुण जे आहेत ते नॉर्मलाइज केल्या जातात, त्यामध्ये बदल होत असतो। एकतर ते कमीही केल्या जाऊ शकतात किंवा ते जास्तही केल्या जाऊ शकतात। नॉर्मलायझेशन किती भयानक असू शकते हे आपण तलाठीच्या एक्झाममध्ये पाहिलेलंच आहे। तर पहा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरतीमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे। तर कोणकोणत्या पदांचं नॉर्मलायझेशन होईल किंवा होण्याची शक्यता आहे त्यांची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि नॉर्मलायझेशन नंतर लगेच तुमची गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध होणार आहे। त्या संदर्भातही जलसंपदा विभागाने माहिती आपल्याला दिलेली आहे। तर पहा, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते जलसंपदा विभागाकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये 4थ्या क्रमांकाची सूचना अशी होती की 14 फेब्रुवारीपासून तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडीवर सुधारित उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे पहा, आज ती उपलब्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचे मार्क किंवा स्कोर सुद्धा चेक केलेला असेल। हा तुमचा सुधारित उत्तर तालिकेनुसार अंतिम स्कोर आहे। पण पहा मित्रो, त्यामध्ये बदल कसा होणार आहे। तदनंतर या ठिकाणी 5व्या क्रमांकाची सूचना पहा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून उमेदवारांना प्राप्त गुण, म्हणजे आता सध्या तुम्हाला सुधारित उत्तर तालिकेनुसार मिळालेले गुण। तर पहा, उमेदवारांना प्राप्त गुण व सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन केलेले गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता यादी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळ दिलेलं आहे। या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे पहा मित्रांनो, सध्या जे आहे ते तुम्हाला प्राप्त झालेले गुण आहे आणि त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन झालेले गुण, या दोन्हीची एकत्रता म्हणजे नॉर्मलायझेशनने जो तुमच्या गुणांमध्ये बदल होणार आहे तो या ठिकाणी प्रदर्शित केला जाईल। आणि ही सर्व माहिती तुम्हाला या संकेतस्थळावर लवकरच पाहायला मिळणार आहे। म्हणजे पहा, गुणवत्ता यादी जी लागणार आहे ती तुम्ही मिळवलेले गुण आणि नॉर्मलायझेशन झालेले गुण यानंतर लागेल। तर पहा मित्रांनो, ही माहिती जी आहे ती ऑफिशियल नुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर केलेली आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक जलसंपदा विभागाने जाहीर केलेलं आहे। तर पहा, नॉर्मलायझेशन कोणकोणत्या पदांचं होऊ शकते त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे वेळापत्रकावर। तर पहा, हे तुमचं वेळापत्रक होतं। या वेळापत्रकानुसार ज्या ज्या पदांचा पेपर विविध शिफ्टमध्ये पार पडलेला आहे त्या पदांचं आपल्याला नॉर्मलायझेशन होताना दिसते। म्हणजे पहा मित्रो, ज्या पोस्टचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला त्याचं सहसा नॉर्मलायझेशन होत नाही, पण ज्या पोस्टचा पेपर विविध शिफ्टमध्ये पार पडला किंवा विविध दिनांकास पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन होते। तर यामध्ये पहा, बऱ्याच शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे दप्तर कारकून, मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक या पदासाठी जास्त अर्ज आले होते आणि जागाही जास्त होत्या। त्या कारणानेच या पदांचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे। नॉर्मलायझेशन कितीपर्यंत होऊ शकते त्याचा अंदाज तर आपण व्यक्त करू शकत नाही, कारण की ते डिपेंड आहे पेपरच्या काठिण्य पातळीवर। तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशन जास्तही मार्कांचं होऊ शकते आणि नॉर्मलायझेशन कमीही मार्कांचं होऊ शकते। तुमचे मार्क कमीही केले जाऊ शकतात किंवा जास्तही केले जाऊ शकतात। मे बी या ठिकाणी जास्तच होताना आपल्याला दिसतंय। तर पहा, दफ्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदांचं नॉर्मलायझेशन तर 100% होणार आहे। त्यासोबतच आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा सुद्धा पेपर विविध शिफ्टमध्ये पार पडलेला दिसतो, त्यामुळे त्याचं सुद्धा नॉर्मलायझेशन होईल। तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशन होण्यासाठी आपल्याला वेगवेगळी शिफ्ट असणं आवश्यक आहे। ज्या ज्या पदांचे पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पार पडलेले असतील त्या सर्व पदांचं नॉर्मलायझेशन पाहायला मिळणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्कमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आज जे तुम्हाला गुण मिळालेले आहे फायनल ॲन्सर की किंवा फायनल रिस्पॉन्स शीटनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो। तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। आणखी या संदर्भात जर काही अपडेट आपल्याकडे आली तर आपण ती तुम्हाला देऊच। या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।